सणासुदीच्या तोंडावर पुरणपोळी ते डाळ भातावर महागाईची धार. साखर गूळ पाठोपाठ आता तांदूळ आणि डाळींच्या दरातही वाढ. पुढचे 2 महिने साखरेच्या दरात तेजी कायम राहणार. आयात केलेली साखर बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता. तर उर्वरित हंगामात चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उडणार. साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी. कटिंग चहा 7 वरून थेट 15 रुपयांवर. टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय. राज्यामध्ये सुट्या खाद्यतेल विक्रीवरची बंदी अखेर मागे. व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारनं एफडीएचा निर्णय फिरवला. तेल विक्री संदर्भात मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे फडणवीसांचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यामधील शालेय पोषण आहाराची तपासणी होणार. जिल्हा परिषदेकडून विशेष मोहीम राबवली जाणार. झी 24 तासच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय फायर ऑडिटकडे अक्षम्य दुर्लक्ष. पीडब्ल्यूडीनं फायर ऑडिटला विलंब केल्याचा आरोप. पीडब्ल्यूडी सोबत वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा दखल घेतली गेली नाही. जिल्हा शल्यचिकित्सक विनोद पवार यांचा गंभीर आरोप. महायुती समन्वय बैठकीमध्ये मित्र पक्षांतर्गतला वाद आणि महामंडळ वाटपावर चर्चा. जिल्हा नियोजन निधी वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती. तर स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये समन्वय राखा. सर्व नेत्यांना निर्देश. मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा भडका. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपली. आमदार अमित साठम यांच्याकडून दोघींनाही समज. सूत्रांची माहिती. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवावी अशी विनंती. वसतिगृहाच्या दुरवस्थेसह वैद्यकीय तपासण्यांवर सुद्धा आक्षेप. मंत्र्यांच्या मनधरणीनंतरही 29 ऑगस्टला आंदोलन करण्याचा जरांगेंचा निर्धार कायम. 58 लाख प्रमाणपत्र 28 तारखेपर्यंत द्या. मनोज जरांगेंचा अल्टिमेटम. तर दाखले द्यायला विलंब झाल्याचं खापर विखे पाटलांनी अधिकाऱ्यांवर फोडलं. सकल ओबीसी समाजाची आज मुंबईमध्ये बैठक. आंदोलनाची पुढली दिशा ठरवली जाणार. तर 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणारच. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्धार.